अगं तू काय बोलला नेमकं ते तरी सांग ना. तू काहीच बोलत नाहीये. काय झालं तिकडे? जाताना किती आनंदात होतीस बाळा आणि येताना अशी काय हिरमुसून बसलीयस? बोल ना. अभिराम आला होता ना बाळा? तू चिडला का तुझ्यावर? तो काही चुकीचं बोलला का? त्याच्या मनातलं त्याने काही सांगितलं की नाही? सांगितलं पण आणि नाही पण. म्हणजे काय? तो काहीतरी बोलला असेल ना गलीला. सरू सरू हा? कुठे जातेस? मला ना महत्वाचं जरा दुर्गा वहिनी आणि लक्ष्मी वहिनींशी बोलायचं. मी आलेच. सरू हा? तू पक्का काही गोंधळ नाही घालणारस ना? नाही गोंधळ गोंधळ काहीच नाही. तू जा ना. मी आलेच. फोन कॉल. वहिनी का ओरडतेस? काय झालं? ती पुढे पुढे, ते मागे मागे. ते थांबले, ती पण थांबली. ते चिडून निघून गेले, ती पण निघून गेली. मी बेबीला बोले तू पण निघून जा. मी पण निघून आले. असं सगळं घडलं. आता नीट सांग काय झालं. नाही कळलं. सांगते सांगते सांगते. आधी टाळी द्या. का? टाळी द्या वहिनी, टाळी द्या. हो. हा. वहिनी ते सोडा. आपला प्लॅन सक्सेसफुल झालाय. काय? एजे आणि लीलामध्ये ना सॉलिड काहीतरी बिनसलंय आणि लीला एजंटवर चिडून निघून गेली. आता कुठे ती? ती चिडून आजींच्या रूम मध्ये निघून गेली. मग चल ना आपण तिकडे जाऊन ऐकूयात. बोलले ना. काय बोलला? टायगर. टायगर म्हणजे? एजे आज तरी तुम्ही प्रपोज करणार आहात ना? लीला. हा. लीला. बोला नाही जे पुढे. टायगर. एजे आता तुम्ही म्हणणार ना? तुम्ही मला प्रपोज करणार आहात ना? सॉरी लीला. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. अरे देवा. म्हणजे त्यानं त्याच्या मनातलं तुला काही सांगितलंच नाही? काय करावं या मुलाचं काही कळतच नाही. तुम्हीच सांगा काय करू आता मी एजेंटचं. आजी असं कोणी करतं का? मी इतकी खुश होते, आनंदात होते, कारण मला वाटलं होतं एजे प्रपोज करतील. पण तिकडे जाऊन काय झालं? टायगरने प्रपोज केलं. याला काय अर्थ आहे? टायगर कोण आहे तिकडे? अरे कोण? नको रडू तू. अजिबात वाईट वाटून घेऊ नकोस. तू येऊ दे त्याला. मी बरोबर करते त्याला. मी ना त्याचे कानच पकडते आणि त्याला जाब विचारते का असं केलं म्हणून. नको नको आजी. अरे म्हणजे काय? असं नका बोलू तुम्ही. असं कसं लीला? अरे माझ्या प्रिय मैत्रिणीच्या डोळ्यामध्ये त्यांनी पाणी आणलं. त्याला कसं कळत नाही? आजी हो जाऊ दे. त्यांना त्यांचा वेळ घेऊ दे. हाच तुझा हाच समजूतदारपणा खूप आवडतो मला. तुझ्यामध्ये हा सगळ्यात मोठा गुण आहे खरंच. या घरात तुझ्यासारखी समजूतदार कोणी नाहीच आहे बाळा. बस जा आता. जा आणि फ्रेश हो. हा आपण बघूया नंतर. जा. रडायचं नाही. हा
सरस्वती सरस्वती कोण आहे तो? कोण आहे तो? कोण? सॉरी सॉरी, कोण आहे कोण आहे कोण आहे? आयरी तुम्ही लक्ष ठेवा हा. जाऊ दे सरस्वती, हे असं आयसिंग कोणने लिहिणं आपल्याला नाही जमणार. ते एक्सपिरियन्स लोकांचं काम आहे, सोड. हो ना, ऍक्च्युली रेवतीलाच विचारणार होते पण रेवती घरी नाही आहे ना. लीलाई, लीलाई आहेत ना? हा लीलाई, तुम्ही कराल ना हेल्प? कसली हेल्प? ऍक्च्युली काय आहे ना, आता कसं सध्या व्हॅलेंटाईन फीवर सुरू आहे, तुम्हाला तर माहीतच असेल हो ना. म्हणून मी पण विचार केला की बेबीला एक स्वीट सरप्राईज देऊ, म्हणून हा केक आणलाय मी. आणि काय ना, मला केकवर ना स्पेशल काहीतरी लिहायचंय, पण मला त्या आयसिंग पाईपने लिहिता येत नाहीये. पण तुमची तर बेकरी आहे, तुम्ही तर एक्सपिरियन्स्ड आहात, किती वर्ष काम केलंय तुम्ही बेकरीत, येतं ना तुम्हाला ते करता? मग करा ना, ते लिहून द्या ना मला. या 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 या. हा. काय लिहायचंय? हा लिहा. आय लव यू विराज. काय झालं लीलाई? लिहा ना. हो. अरे वा सरस्वती, आज अचानक आय लव्ह यू. हो बहिणी, काय ना, इतर वेळेस तर बेबी मला दिवसातून किमान 100 वेळा तरी आय लव्ह यू आय लव्ह यू आय लव्ह यू असं म्हणतच असतो. बापरे. म्हणून मग मी पण विचार केला की बेबीसाठी एक स्वीट सरप्राईज देऊ, म्हणून हे सगळं. सो स्वीट. एजे बघा ना, सगळे नवरे आपल्या बायकोंना आय लव्ह यू म्हणतात, मग तुम्हीच का नाही म्हणत? आय लव्ह यू. अय्या लीलाई, लीलाई तुम्ही काय केलंय? तुम्ही केक खराब केलात माझा. तुमचं कसं आहे माहितीये, नाव मोठं आणि स्पेलिंग खोटं असं झालंय. मी मुद्दाम केलत नाही, एकतर माझं सरप्राईज खराब केलं आणि आता केक पण खराब केला. नाही, मुद्दाम केलत नाही. खरंच चुकून झालं, मी करते काहीतरी. नाही नाही नाही, असं कसं चुकून झालं? तुम्हाला मुद्दामच करायचं होतंय. मुद्दाम तुम्ही केक खराब केलाय. तुम्हाला दुसऱ्यांचं प्रेम बघवत नाही ना. का केलं तुम्ही असं लीलाई? हे जे तुम्हाला आय लव्ह यू म्हणत नाहीत म्हणजे कोणीच कुणाला म्हणायचं नाही का? का दुखावलं तिला? तिचं काय रे हो, हा असं केलंस तू? घे रे घे, हा पोटभर जेव, कळलं का? हा, बरं तुला मी आम्रखंड वाढते. हा वाढू ना. नाही रेव म्हणत होती तुला खूप आवडतं, घे घे घे. काकू 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 खरंच नको, मला आवडतं पण आता आहे. असं काय करतो? नको, नको. ठीक आहे, आता तुम्ही पाडलं हा, आणि यश हे बघ, आता हे परक्यासारखं काकू काकू म्हणणं थांबव. हा असं काय करतोस? आता मला आईच म्हण. मी जशी रेवूची आई आहे ना, तशीच तुझी आई आहे, कळलं का? हो. घे घे घे, थोडस खा. हा, अजून घे घे, पोटभर. आवडलंय ना? घे. हो हो खूप आवडतं. घे, थांब, भाजी गरम करून आणते. देव, कालिनीचा उत्साह किती ओसंडून वाहतोय बघ ना. काय बाबा, एकतर माझं यशशी लग्न व्हावं ही तिची इच्छा आता पूर्ण झाली. आणि
तिचा लाडका जावई लग्नानंतर पहिल्यांदाच घरी आलाय. 1 वर्षानंतर त्याला कळेल सगळं. काय झालं? तुम्ही दोघं हसताय का? काय नाही तुझे आमचा काय काय हा? नाही तू बाप लेकीचं काय चाललंय असं करता ना? माझ्या जाव्याला एकटं पाडलत ना? यश तू घाबरू नकोस, राहू देत यांना. आपण दोघे एका पार्टीत, कळलं का? हो नाही काकू. नाही सॉरी आई. अहो नाही आई, असं काही नाहीये. त्यांनी मला एकटं वगैरे काही पाडलं नाही. काय आहे, जेवणच एवढं कमाल झालंय ना, तर मी त्यावर कॉन्सन्ट्रेट करत होतो. हो ना. घे हा, पोटभर खा. मला आत्ता कळलं रेवूच्या हाताला एवढी चव काय. नाहीतर मी तिचं उगाच कौतुक करत होतो. हो 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 हो. ए, काय ग माझ्या जावयाला ओरडतेस? हा, माझाच मुलगा आहे तो आता. चला 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 जेवा. आई भाजी मस्त. आवडली ना? कमाल कमाल. छान छान. बरं, ते मी काय म्हणते, ते तुम्ही आता फिरायला जाणार आहात ना, तर काही सामान होतं ते आणायचं होतं तिथून. म्हणजे बघा हा, जमलं तर. अहो आई, तुम्ही मला लिस्ट द्या, अजिबात काळजी नका करू, फक्त लिस्ट द्या मला. हो ना. म्हणजे तशी मी लिस्ट तयारच ठेवली होती. आता हे सगळं सामान आणायलाच हवं असा काही माझा आग्रह नाहीये, पण आणलं तर मला बरंच वाटेल. आई तुम्ही अजिबात काळजी नका करू, मी या सगळ्या गोष्टी आणेन. हो. ओके. बरं आई, मी काय म्हणतो, तुम्ही पण या ना आमच्या बरोबर फिरायला, मजा करू आपण सगळे. नाही नको रे. अहो, जायचं का? नाही एवढं विचारते तर जाऊया का? आपले दोघांचे पासपोर्ट तयार करायला दिलेत. ते आले ना की आपण जाऊ. अगं बाई, हो का? बरं बरं. यश, आमचे पासपोर्ट आले की मग आम्ही जाणार आहोत. हा, हे काय आमटी आणायलाच विसरले. थांबा हा, आणते. आई मी याआधी तुझ्याशी असं कधीच नाही बोलले, कसलीच तक्रार केली नाही. पण आता तूच मला सांग, माझा हट्ट काय चुकीचा आहे का? माझी एवढीच इच्छा आहे ग की एजेंनी त्यांचं माझ्यावरचं प्रेम मला बोलून दाखवा. सगळेच नवरे त्यांच्या बायकांना त्यांचं किती प्रेम आहे बोलून दाखवतच असतील ना. बाबांनी तुला सांगितलं असेल, मग एजेच का नाही सांगत? त्यांना का कळत नाहीये हे किती महत्वाचं आहे माझ्यासाठी? तिला काय चाललंय? मला माहिती तू माझ्यावर रागवलीस, पण माझा राग जेवणावर काढायची गरज नाहीये. प्लीज खा. तिला एजे माझा हात सोडा. नीला माझ्याशी बोल. माझ्याकडे बोलण्यासारखं काहीच नाही. नीला
कशाला एरवी तेरवी भांडत असते माझ्यावर? आता पण भांड, बोल काहीतरी, टॉक टू मी. मला जे बोलायचं होतं ते बोलून झाले. तसं तुम्हाला तुमचं प्रेम सांगता येत नाही, तसं तुम्हाला तुमच्या मनातलं सांगता येत नाही, तसंच मला होणारा त्रासही सांगता येत नाही. लीला, आय एम सॉरी लीला. मी हे सगळं तुला मुद्दाम त्रास देण्यासाठी नाही करत आहे. बिलीव्ह मी, माझे पण काही रिझन्स आहेत ते तुला कळणार नाहीत. अगं असं करून कसं चालेल बाळा? खा ना. मी भरवते. नकोय मला. खा, नाही तर बुवाला बोलवी ना. तू पण ना अशी आहेस लीला. काय ही वेडाबाई सारखी रडतीयस? हा, तुला असं रडताना कधीच नाही पाहिलं बाळा मी. कोणताही प्रॉब्लेम असू दे, पटकन तुझ्या डोक्यातून असं एकदम मार्ग निघतो. आता काय झालं तुला? रडायचं नाही की असं? अभिरामकडे तू काही चुकीचा हट्ट केलेला नाहीयेस, बरोबर आहे ना? जे केलेस बरोबर केलं. त्यामुळे आता अशी माघार घेऊन मुळमुळ रडत नको बसूस, कळलं ना? आजी, पण मी काही केलं तरी एजे रेडीच नाही मला प्रपोज करायला. मग कसा मार्ग काढू आता मी? काय करू? अक्कल लढव. लीला हिअर तो वाईफ हिअर. तूच बोलतेस ना, मग घाबरतेस कशाला आता? लढव लढव, शकाल लढव. तुझ्या सुपीक डोक्यातून काहीतरी चांगलं येणार, माझी खात्री आहे. आजी, काय? सुचली मला आयडिया. आता बघा उद्या मी काय करते ते. व्हेरी गुड. चला आता स्वतःच्या हाताने खा. आ